काय रे बिक्या, एवढं सारं कुठं आणलंस? आजचा डाव मोठा हाय. मोठं जिंकायचं असेल तर मोठं लावावं लागतं. भिक्या, हे तर बाईचं दागिने दिसतात. आणि ही मोहरांची थैली ही तर सावकारानं सध्याला बियाणांसाठी दिली होती ना? हाय त्या चौकशा करू नका. आजचा दिस माझा हाय. आजपर्यंत एखादी दुसरी वस्तू आणायचास, आज काय सगळं घरच घेऊन आलास की काय? आता कुठं तुमच्या घरची परिस्थिती सुधारत्या आणि हे काय करतोयस? मला कुणाचं काय ऐकायचं नाही. आज मी हारणारच नाही. ठीक आहे बस, पण एक लक्षात ठेव, हारलास आणि किती बी रडलास तर लावलेलं काहीच परत मिळणार नाही. अरे हाराचा प्रश्नच नाही. आजचा डाव माझ्या सारीपाटावर होईल. इतका चांगला सारीपाट मी कधी पाहिलाच नाही. आजचा डाव ह्याच्यावरच होईल. ते घे बाजूला. गणप्या, वही बाजूला. आत्ता खरी गंमत सुरू होईल. खेळ सारीपाटाचा दिसल, पण डाव खेळला जाईल भिक्याच्या आयुष्याशी. चला भजन बाबा, माझी जीत करा. काय रे हरी, हसले आनंदी दिसतोयस, काय गुपित आहे? देवी लक्ष्मीने निरोप पाठवला आहे महादेव. आज त्या आणि तुळजा दोघेही इथे येणार आहेत. काय सांगू तुम्हासनी, सकाळपासून मन सांगते माझी मंगला मला भेटा येणार आहे आज. एवढंच नव, आम्हाला तर असं रोज वाटतंय. बायकोने एकदा का मनात घर केलं नव की तिची चाव लागतच असते. कधी ती खरी असते तर कधी मनाचा खेळ. ते बघा, मी म्हणलं होतं का नाही आज ती नक्की येणार म्हणून. आम्हाला वाटलं होतं तुम्ही सर्वांपासून रागावून निघून आला आहात, परंतु आज समजलं तुम्ही केवळ स्वतःला नाही तर सत्य देखील लपवून ठेवलं. अगं काय झालं तुला की संतापली काय? आणि माझ्या बापाला उगं काही बी बोलू नकोस. पुरे, आता हा खेळ थांबवूयात. हे कोणी बाबा वगैरे नाही तर साक्षात महादेव आहे. आमचे वाग्दत्त पती. आणि ही आमची सखी लक्ष्मी.
जर तुम्ही तिचे पती असाल तर तुम्ही साक्षात श्री हरी विष्णू असाल. निदान आत्ता तरी आमच्यापासून सत्य लपवणं थांबवा. हे काय घडलं? विष्णुदेव आमच्याच समोर इतके दिवस विषांतर करून राहिले, परंतु कशासाठी? देवी, यातलं आम्हाला काहीच ठाऊक नाही, परंतु आम्ही तुमच्यापासून काय लपवलंय? नाही लपवलं, खरंच लपवलं नाही. तुम्हाला आधीपासून ठाऊक नव्हतं की आपल्या विवाहाचा मुहूर्तच निर्माण होत नाही.